राम मंदिर चढ़ावा चोरी विवाद के बीच शिवसेना उद्धव गुट ने भी कहा है कि उन्होंने 1 करोड़ रुपए की चांदी अयोध्या के राम मंदिर में चढ़ाई थी, जिसकी उन्हें भी कोई रसीद नहीं दी गई। वो भी अब सवाल उठा रहे हैं कि आखिर ये सब चांदी गई तो गई कहाँ। आपको बता दें कि चंदा और चढ़ावा चोरी मामले में अयोध्या राम मंदिर पर एसआईटी ने जांच की और अपनी पहली रिपोर्ट सरकार को सौंप दी है। अब एक एक करके बहुत लोग सामने आ रहे हैं जिन्होंने बड़ा चढ़ावा चढ़ाया था, लेकिन उसका कोई लेखा जोखा मंदिर के पास नहीं है। साथ ही शिवसेना युति सांसद संजय राउत ने कहा है कि मुख्य आरोपी अभी भी ट्रस्ट में काम कर रहे हैं। जो लोग खुद को हिंदुत्ववादी मानते हैं, वो मंदिर से करोड़ों रुपए चुराकर दूसरी राजनीतिक पार्टियों को तोड़ने में इस्तेमाल कर रहे हैं। हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत, निवडणुकात आलेले आहेत। आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे। हा आकडा जास्त असू शकतो असं एसआयटीचं म्हणणं आहे। जी एसआयटी स्थापन झाली आहे त्या एसआयटीचं म्हणणं आहे। आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या। दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या। आम्हाला रिसीट मिळाली नाही। आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले। आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना। जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो, त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली। जास्त त्या विटेची रिसीट नाही आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत।